अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानातील जोशी कुटुंबाचा सेल्फी पाहून देशभरातील नागरिक हळहळलेत. हसत्या खेळत्या कुटुंबाचा विमान अपघातानं बळी घेतलाय. पाहूयात. जोशी दाम्पत्य आणि त्यांची 3 मुलं लंडनच्या प्रवासासाठी निघालेली. प्रवास सुरू होण्याच्या काही काळ आधीच या कुटुंबानं हा हसरा सेल्फी काढला. टेक ऑफच्या आधी काढलेला हा सेल्फी त्यांनी शेअर सुद्धा केलेला. पण सेल्फी नंतर सुरू झालेला त्यांचा प्रवास मात्र पूर्ण होऊ शकला नाही. टेक ऑफ घेतल्यावर अवघ्या 30 सेकंदात विमान कोसळलं आणि एक हसतं खेळतं कुटुंब कायमचं संपलं. डॉक्टर कोमी व्यास, त्यांचे पती प्रतीक जोशी आणि त्यांची 3 मुलं नव्या उमेदीनं, नव्या स्वप्नांसह लंडनच्या दिशेनं झेपावले. प्रतीक जोशी गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत होते. तर डॉक्टर कोमी व्यास या बांसवाडामधील प्रसिद्ध डॉक्टर होत्या. उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कामामुळे त्या ओळखल्या जायच्या. आपल्या कुटुंबासोबत राहता यावं यासाठी व्यास यांनी 3च दिवसांपूर्वी नोकरी सोडली. प्रतीक जोशींना कुटुंबासोबत लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळाली. पण नियतीला हे सुख बघवलं नाही. एका भीषण अपघातानं जोशी कुटुंबाची एकत्र राहण्याची इच्छा अपूर्णच राहिली. विमान अपघातानंतर जोशी कुटुंबाचा हा सेल्फी सोशल मीडियात व्हायरल झालाय. माध्यमांमध्ये सुद्धा हा सेल्फी दाखवला गेला. हा सेल्फी पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. एका हसत्या खेळत्या आणि गोंडस कुटुंबाचा हा शेवट बघून सगळ्यांच्याच काळजाचं पाणी पाणी झालं. पुन्हा कधीच असा अपघात घडू नये आणि कोणतंही कुटुंब त्यात सापडू नये अशाच भावना आता व्यक्त होतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. आता काही राजकीय बातम्या पाहूयात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. त्याचं घडलंय असं की आगामी निवडणुकीत भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जातंय. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते. त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्या सुप्रिया सुळेंनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले. तर आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते. त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये किंवा वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय हे सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. मध्य प्रदेशच्या ग्वालेरमध्ये राहणाऱ्या आर्यन राजपूतचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलंय. कारण अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो अहमदाबादला गेला होता. विमान दुर्घटनेच्या वेळी आर्यन त्याच्या मित्रांसोबत मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जेवण करत होता. मात्र आर्यनच्या जाण्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ग्वालेरमधील नागरिकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. जब प्लेन क्रैश हुआ उसके आध पौन घंटे बाद ही सूचना मिल गई थी. उसके साथी ने बताया था कि आर्यन का प्लेन क्रैश में दुर्घटनाग्रस्त हो चुका है. उसको हमने ICU में भर्ती कर दिया है. आप लोग आ जाओ. यहाँ से मेरे परिवार से मेरा छोटा भाई गया है, चाचा जी गए हैं और आर्यन का बड़ा भाई गया है.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर क्षणार्धात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत. इंदोरमधील हरप्रीत कौर आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला जात होती. हरप्रीतनं आपल्या पतीला सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं. पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे हरप्रीत 19 जून रोजी लंडनला जाणार होती. मात्र पतीचा वाढदिवस 16 जून रोजी असल्यानं त्यांनी आधीच लंडनला जाण्याचा बेत केला. 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानानं दोघांनी आनंदानं प्रवास सुरू केला. मात्र त्यांचं आनंद क्षणभंगूर ठरलं आणि क्षणार्धात दोघांनी आपला जीव गमावला. तो अभी 16 तारीख को जन्मदिन था, तो बिटिया ने जाना ही था, जुलाई का था उसका प्रोग्राम, पर फिर ये हुआ कि चलो अभी जन्मदिन है तो अभी चले जाते हैं। अच्छा। तो उन्होंने 19 तारीख का जाना था, अभी जुलाई को, अभी 19 तारीख को जाना था, तो अभी 16 तारीख को जाने का प्लान बन गया कि 16 का जन्मदिन है तो अपन पहले चले चलते हैं। अच्छा, इसलिए वो उन्होंने फिर हाँ। अहमदाबाद से कल वो लंदन जा रही थी 12 तारीख को, वो और नहीं तो फिर वो 19 तारीख को 19 जाने वाली तारीख थी। था उनका। अच्छा, ये उनका ससुराल है और अहमदाबाद वो गई थी, उनके पिता का हार्ट का ऑपरेशन हुआ था, उन्होंने कहा कि अपने पिता से मिल भी लूँ जी हाँ। और कुछ दिन सेवा भी कर पाऊँ, जी हाँ, इसलिए वो अहमदाबाद में। जी हाँ, जी हाँ। क्या इनको कोई रॉबिन और इनके जो हरप्रीत, इनके कोई बच्चे भी हैं? अभी नहीं, कोई बच्चा नहीं है। कोई नहीं, दोनों लोग दोनों इंजीनियर हाँ हैं। जी, हाँ अच्छा, ये लंदन में भी रही हैं, पहले उन्होंने जॉब की वहाँ पे, ये लंदन रहती थी हरप्रीत? हाँ, थोड़े दिन रही हैं, फिर वापस आ गई थी यहाँ पे बेंगलोर में, फिर जॉब कर लिया था। और अब क्योंकि वहाँ वापस जॉब- ये शिफ्ट होना चाह हाँ, अभी रही थी। शिफ्ट हो ही रहे थे वहीं पर भी। अहमदाबादमधील विमान अपघातात पाटणा येथील एअर इंडियाच्या एअर हॉस्टेस मनीषा थापा यांचा मृत्यू झालाय. त्या 12 सदस्यांच्या केबिन क्रूच्या सदस्या होत्या. मूळची नेपाळची असलेली मनीषाचा जन्म पाटण्यात झाला होता. मनीषाचे वडील बिहार पोलिसात कार्यरत आहेत, तर मनीषाच्या मृत्यूनं परिसरात शोककळा पसरली आहे. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. काल झालेल्या अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या अपघातातून बचावलेली भूमी चौहान याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. लंडनला निघालेल्या भूमीला विमानतळावर पोहोचायला फक्त 10 मिनिटं उशीर झाला आणि या भयानक अपघातातून ती बचावली. एरवी नकोसं वाटणारं ट्रॅफिक भूमीसाठी मात्र वरदान ठरलं. एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर काही मिनिटातच मेघानी नगरजवळील दाट लोकवस्तीच्या भागात कोसळलं. या भीषण अपघातात 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. कदाचित भूमी चौहानला एअरपोर्टवर पोहोचायला उशीर झाला नसता तर आज तिच्यासोबत जे घडलं असतं त्याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र भूमीची फ्लाईट फक्त 10 मिनिटांच्या विलंबामुळे चुकली आणि हा विलंब तिच्या आयुष्यातला सर्वात मोठं वरदान ठरलंय. वहाँ पे हमको पहुंचते थोड़ा 10 मिनट लेट हो गया बिकॉज ऑफ अहमदाबाद ट्रैफिक और ये सब की वजह से. तो वहाँ पे चेक इन का गेट सब बंद हो चुका था और उन्होंने मुझे आगे जाने ही नहीं दिया कि आप 10 मिनट पहले आते तो हम आपको जाने देते. अभी बोर्डिंग पैसेंजर का लिस्ट प्रिंट आउट हो चुका है और वो सब निकल चुका है, तो इसके लिए हम आपको जाने नहीं दे सकते. ऐसा सुन के तो फर्स्ट ऑफ ऑल तो मतलब ऐसी हालत ही नहीं थी कि मैं कुछ सोच सकूं. मुझे ऐसा ही फील हुआ कि मेरे माता जी और जो गणपति बापा हमारे भगवान है उनकी वजह से मैं तो बच गई, लेकिन ये जो भी इंसिडेंट हुआ है वो बहुत ही स्पीचलेस है. कितने लोग बोर्डिंग थे उन दो प्लेन में? बेटी के साथ एक ही वो था, लेकिन बच्चा मेरे पास छोड़ के गई थी. वो छोटा बच्चा छोड़ के गई थी. वो आज बच्चे की वजह से उसकी माँ बच गई है और इतनी माता जी की कृपा है कि वो सही सलामत है हमारे साथ. अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात हिमानी चौधरी आणि त्यांच्या पतीनं अंगावर काटा आणणारी आपबीती सांगितली आहे. विमान दुर्घटनेच्या वेळी हिमानी घरात होत्या तर त्यांचे पती दवाखान्यात होते. दुर्घटनेनंतर हिमानी आपल्या पतीसह घरातील साहित्य घरातून बाहेर काढतायत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अरुण सिंह यांनी त्यांच्यासोबत बातचीत केली आहे. जिस मेडिकल कॉलेज की छत से विमान टकराया उसके बाद हादसा हुआ, वहां से अब जितने भी डॉक्टर्स हैं वो पूरा हॉस्टल छोड़ के यहाँ से खाली करके जा रहे हैं, अपना सामान लेके जा रहे हैं. यहाँ पर देखिए तस्वीरों में मेरे साथ हिमानी हैं जो यहाँ पर एक डॉक्टर हैं, उनकी वाइफ हैं और सारा सामान अपनी गृहस्थी लेके यहाँ जा रहे हैं. हिमानी बहन, ये तो पूरी गृहस्थी लेके जानी पड़ रही है आपको? गृहस्थी अभी तो बहुत कुछ बाकी है अंदर. टीवी, फ्रिज वगैरह, वॉशिंग मशीन तो जल गया है और बहुत सारा, क्योंकि हम सारी फैमिली रहते थे, मेरे सास ससुर बच्चा है, सब रहते थे. तो अभी तो बहुत सारे, ये तो बहुत कम है. हमने तो सिर्फ 2-4 कपड़े और डॉक्यूमेंट्स और वगैरह वही लिए.
और बाकी आपके हस्बैंड और आप पूरे परिवार के लोग रहते हैं, आपके हस्बैंड डॉक्टर हैं और करते क्या हैं, वो कहाँ उनकी ड्यूटी है? यूरोलॉजी डिपार्टमेंट में अभी सुपर स्पेशलिटी कर रहे हैं, 3rd ईयर में है। अच्छा, तो कल जब यह हादसा हुआ था, जब आग लगी थी, विमान गिरा था, उस समय आपके हस्बैंड और आपका परिवार कहाँ था? मेरे हस्बैंड ड्यूटी पे थे 1200 बेड हॉस्पिटल में, हम सब घर पे ही थे। बस वो दोपहर का वक्त था 1:30 अराउंड, और बस हम सब वो निपटा के काम सारा बस आराम करने की तैयारी कर रहे थे। ऐसे हमने सब पथारी वथारी कर ली थी, मेरे बच्चे सो गए थे। फिर क्या हुआ, क्या जरा बता दीजिए। अचानक ऐसे ब्लास्ट हो गया और हम सब घबरा गए। सीधा मैंने हस्बैंड को फोन कर दिया, 100 नंबर पे 108 जो नंबर याद आया वो कॉल करते गए हम सबको कि भेज दीजिए कोई फायर ब्रिगेड। फिर आप यहाँ से आप भागी थी बच्चों के? हम नहीं भागे थे, हम वही रुके थे। मेरे हस्बैंड सीधे यहाँ से आए सीढ़ियों से और फटाफट हम सबको लेके गए। अहमदाबादमधील विमान अपघाताचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। 2 डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। विमान दुर्घटनेतील पीडितांना योग्य मोबदला देण्यासंदर्भात केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे। डॉक्टर सौरभ कुमार आणि डॉक्टर ध्रुव चौहान यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की केंद्र सरकारला सर्व मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाख रुपयांची अंतरिम भरपाई जाहीर करण्याचे आणि वितरित करण्याचे निर्देश देण्यात यावेत। बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांचाही यामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय पायलटनं पाठवलेला हा शेवटचा संदेश आता समोर आलेला आहे। दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अशातच मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून डीएनए चाचणी केली जाते। आतापर्यंत 240 नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले असून इतर नातेवाईकांचे सॅम्पल घेण्यात येणार आहेत। दरम्यान आतापर्यंत 8 मृतदेहांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे। सर्व मृतदेह हे नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले। अहमदाबाद दुर्घटनेतील अपघात स्थळावरील मृतांचं शोधकार्य थांबवण्यात आलंय, त्यामुळे मलबा हटवण्याचं काम आता सुरू आहे। जिथे विमान दुर्घटना घडली ते गुजरात पोलिसांकडून परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय। तर या ठिकाणी असलेले विमानाचे अवशेष अपघातांच्या अनुषंगानं काही पुरावे मिळतात का यासाठी मात्र पोलिसांची काही पथकं याच ठिकाणी तैनात आहेत।